लग्नाची बेडी या मालिकेच्या 20 नोव्हेंबरच्या भागामध्ये इकडे राणी बाहेर पाहायला आलेली असते आणि समोर दृश्य पाहते तर काय, राघव, सिंधू आणि दोन्ही मुलं छानपैकी दिवाळीचे फटाके वाजवत असतात. रेश्मा म्हणते, छान वाटते ना चौघांची फॅमिली, असं म्हणत रेश्मा मुद्दाम मधूच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम अचूक करत असते. मग राणीचा जळफळाट होतो. ती तावातावाने बाहेर येते आणि राघवला आवाज देते, राघव, पूजेची सगळी तयारी झालेली आहे, आई पूजेसाठी बोलवत आहेत, येत आहे ना, असं म्हणत ती राघवला आत बोलवते. राघव म्हणतो, हो चल विनू, आपण आत जाऊया, असं म्हणत विनूला घेऊन राघव आता आत येतो. इकडे सिंधू आणि सावी दोघंच जण बाहेर राहतात आणि राघव विनूला घेऊन आत येतो. मग सिंधू आता पाहतच बसते, अन्वीसुद्धा राघवच्या मागोमाग जाते. मग सिंधू आणि सावी दोघीजणीसुद्धा पूजेमध्ये आता सामील होतात. इकडे लक्ष्मीपूजनाची छानपैकी तयारी केलेली असते आणि सगळेच जण आरती करायला येतात. त्यावेळेला रुक्मिणी म्हणते, हा मान राघव आणि राणीचा आहे, नवीन जोडप्याने आज पूजन करा, असं म्हणत मुद्दाम ती दोघांना पूजा करायला सांगते आणि सगळेजण छानपैकी पूजेमध्ये सहभागी होतात. सिंधू आणि सावीसुद्धा पूजेला येतात आणि बाजूला लांब उभ्या राहतात. राघव आणि राणी यांच्या हातामध्ये पूजेचं ताट असतं. सिंधू राघवकडे आणि राघव सिंधूकडे पाहताच सिंधूला आपल्या जुने दिवस आठवतात. आपण राघवसोबत पूजेला घेतलेला मानसुद्धा आठवत असतो. इकडे राणी मुद्दाम सिंधूला चिडवण्यासाठी तिच्याकडे पाहत असते आणि सिंधूला आपल्या जुन्या आठवणी आठवत तिला खूप वाईट वाटत असतं. तोपर्यंत रुक्मिणीच्या आता मात्र रागाचा पारा चढल्यामुळे तिची तब्येत बिघडलेली असते. रुक्मिणीची तब्येत बिघडल्यामुळे सगळं घर अगदी रुक्मिणीच्या मागे असतं. ऋतुजा येते आणि म्हणते, वहिनीसाहेब, या राणीला पण काहीच कळत नाही ना, म्हणजे ती सिंधू राघवच्या इतकं पुढे मागे करते पण राणीला काही कळतच नाही आणि हिला समजवायचं तरी कसं. यावरती रुक्मिणी सांगते, मी पण तिला किती समजून सांगितलं पण तिचं आपलं एकच म्हणणं, तिचा राघववरती पूर्ण विश्वास आहे असंच म्हणत असते. तितक्यात तिथे राणी येते आणि म्हणते, काकू गोळ्या घ्या ना. रुक्मिणी म्हणते, त्या गोळ्या ठेव तिकडे, तुला कळत कसं नाही आहे ग की सिंधू राघवच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते आणि तू वेड्यासारखी हे सगळं सहन करतेस. यावरती राणी सांगते, नाही काकू, माझा राघववरती विश्वास आहे. यावरती रुक्मिणी सांगते, तुला कळतंय का, अगं सिंधू किती हुशार मुलगी आहे, ती न खूप हुशार आहे आणि पोहोचलेली आहे. तुला कळत नाही का गोष्टी काय घडतायत ते. आज सुद्धा आपल्या घरामध्ये पोलीस आले, आपल्यापैकी कुणीही आपण पोलिसांना बोलवलं नसताना सुद्धा पोलीस या घरात आले कसे. बरं, पोलीस आले तर आले, पण अन्वीने हार पॉलिसला दिला नव्हता हे सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे या सिंधूने आता मुद्दाम हे सगळं नाटक केलंय. अन्वीने काय केलं होतं तर तो हार पॉलिशला नाही तर तो हार चोरून डब्यात ठेवला होता. सिंधूने काय केलं, त्या सराफाला बोलवलं आणि अन्वीला पण वाचवलं आणि या सगळ्यामध्ये आपण तिच्यावरती आरोप केला असा एक प्रकारे दिखावा उभा केला आणि त्याचप्रमाणे राघवला तिची माफी मागायला लावली. एवढंच नाही तर अन्वीला वाचवलं, त्यामुळे अन्वी तिच्या बाजूने झाली, या घरातला अजून एक मेंबर तिच्या बाजूने झाला आणि त्याचप्रमाणे सगळ्यांनी तिला आकाशकंदील लावण्याचा मान दिला. तुला कळतंय का सिंधूची चालाखी किती होती ते. यावरती ऋतुजा म्हणते, हो मी पण तेच सांगण्याचा प्रयत्न करते की सगळ्यांनी लक्षात आलं नाही पण मी बघितलं, आल्या आल्या त्या सराफाने सिंधूला खूण केली होती आणि सिंधूने त्या सराफाकडे पाहिलं होतं, त्यामुळे त्या सराफाने सिंधूला केलेली खूण मी पाहिली, काहीतरी त्यांचं लपवाछपवी चालली होती. राणी म्हणते, नाही पण राघवचं तसं नाही आहे. यावरती रुक्मिणी सांगते, तू अजूनही तोच विचार करतेस, पण ती न अजूनही या घरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करते आहे आणि राघवला आपल्या बाजूने ओढत आहे. एकटेपणा काय असतो हा मी अनुभवला आहे आणि तू पण काही काळासाठी अनुभवला आहेस, पण आता तुझ्या वाट्याला एकटेपणा येऊ नये असंच मला वाटतं, बघ वेळीच सावध हो. आणि त्यावेळेला ती पडली तेव्हा सुद्धा राघवने तिला उचललं. कळतंय नाही ही घटना कशी घडली होती, असं म्हणत मधूला ऋतुजा आणि रुक्मिणी समजवत असताना तिकडे राघव सुद्धा येतो आणि ते सगळं बोलणं राघव ऐकतो. राघवच्या रागाचा पारा चढतो. इकडे सिंधू आपल्या रूममध्ये येते आणि सावी तिला म्हणते, काय गाई, अपशकुनी म्हणजे काय. सिंधू म्हणते, हे बघ, हा शब्द पुन्हा पुन्हा बोलायचा नाही, हा शब्द चांगला नाही आहे. यावरती सावी म्हणते, असं कसं, बोल ना, या घरामध्ये मी खूप वेळा हा शब्द ऐकलेला आहे, तू मला सांग की. सिंधू म्हणते, मी तुला एवढंच सांगू शकते की हा चांगला शब्द नाही आहे, तू हा शब्द बोलायचा नाही, कळलं ना, असं म्हणत सिंधू सावीला खुश करण्याचा प्रयत्न करते. सावी म्हणते, आई
तू मला उद्या उठणं लावशील ना, स्वतःच्या हाताने उठणं बनवून लावशील ना? यावरती सिंधू म्हणते, बनवून? अगं मी ऑलरेडी सगळी उठण्याची तयारी केलेली आहे. यावरती सावी सांगते, या घरात पण सगळेजण उठणं लावून घेतील ना? माझ्या मैत्रिणी आहेत ना, त्यांची पण आई त्यांना आणि त्यांच्या बाबांना उठणं लावायची. यावरती परत सावी म्हणते, मग तू का नाही ग माझ्या बाबांना कधी उठणं लावत? आई सांग ना, कोण आहेत ग माझे बाबा? असं म्हणत सावीची गाडी पुन्हा मूळ पदावरती येते. पुन्हा माझे बाबा कोण, त्यांना तू उठणं का नाही लावत हा विचार आल्यावरती सिंधू म्हणते, हे बघ, उद्यानं सिंधू आणि तिची मुलगी या दोघीजणी छानपैकी उठणं लावणार आहेत आणि धमाल करणार आहेत. असं म्हणत सिंधू आता विषय बदलण्याचा प्रयत्न करत असते, पण सावी मात्र हट्टालाच पेटलेली असते. सिंधू तिला शांत करते. तोपर्यंत राघवने रुक्मिणी ऋतुजाला सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि राघव म्हणतो, काकू मी तुमचं सगळं बोलणं ऐकलंय, उगाचच काहीतरी गैरसमज करण्याचा प्रयत्न करू नकोस. डॉक्टर सिंधू स्टूलवरून खाली पडल्या म्हणून मी त्यांना फक्त धरलं, त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. कोणीही असतं तरी माणुसकी म्हणून मी कदाचित हेच केलं असतं. असं म्हणत राघव आता इकडे रुक्मिणीला चांगला जाब विचारत असतो आणि तो पुढे येतो आणि म्हणतो, तुम्हाला वाटतंय तसं आमच्यामध्ये काहीही नाहीये, कारण डॉक्टर सिंधू आणि मी एक पेशंटचा गार्डियन आहे, त्यामुळे आमच्यामध्ये तेवढंच नातं आहे जे एक पेशंटचा गार्डियन आणि डॉक्टर यांच्यामध्ये असतं. ऋतुजा म्हणते, नाही रे, आम्ही इन जनरल राणीशी बोलत होतो. राघव म्हणतो, तुम्ही दोघीजणी काय बोलण्याचा प्रयत्न करत होतात हे मी नीट ऐकलेलं आहे, त्यामुळे मला सांगण्याचा प्रयत्न करू नका. मला सगळं समजलेलं आहे. माझ्यामध्ये आणि सिंधूमध्ये आता काहीही नातं नाहीये. आणि मधू म्हणते, नाही राघव, तसं नाही. राघव म्हणतो, उगाचच कोणीतरी कोणाच्या मनामध्ये काहीतरी भरवण्याचा प्रयत्न करू नका. असं म्हणत राघव आता रुक्मिणी आणि ऋतुजा दोघींनाही चांगला जाब विचारतो आणि ठणकावतो. तोपर्यंत सिंधू आता सावीला झोपी घालते आणि मुद्दाम तो विषय टाळण्याचा प्रयत्न करत असते. तोपर्यंत मधू विचार करते, हे नक्की काय चाललंय मला कळतच नाहीये. रुक्मिणी म्हणते, तुला मनात नसेल तरी त्या सिंधूवरती माझा विश्वास नाहीये. त्यावरती आता ऋतुजा म्हणते, बघितलंस ना काय घडलं ते सगळं, बघितलंस ना? यावरती राघव म्हणतो, तो एक फक्त ऍक्सिडेंट होता, त्या पडल्या, मी त्यांना उचललं, पण या घरामध्ये पुन्हा हा विषय नको आहे, कारण मला माहितीये माझं आणि त्यांचं नातं काय आहे. एक डॉक्टर आणि पेशंटचे गार्डियन या पलीकडे आमच्याकडे कोणतंही नातं नाही. असं ठणकावून सांगत राघव निघून जातो. ऋतुजा म्हणते, बघो राणी, सावर चौकरात लवकर. दुसऱ्या दिवशी घरामध्ये सगळ्यांना उठणं लावण्याचा कार्यक्रम असतो. राजश्री घरातील सगळ्यांना उठणं लावत असते आणि मोठी राजश्री असल्यामुळे घरातील सगळ्यांना मोठ्या वहिनीच्या मानाने उठणं लावत असते. तोपर्यंत तिकडे सावी येते. सावी हे सगळा सोहळा पाहत असते आणि आता ती सांगते, किती छान, माझी आई सुद्धा माझ्यासाठी असंच आयुर्वेदिक उठणं बनवते. आमच्या गावात आईकडूनच सगळेजण उठणं न्यायचे. आई खूप छान उठणं बनवते आयुर्वेदिक. असं म्हणत सावी आपल्या गावच्या गोष्टी सांगत असते आणि सगळेजण छानपैकी उठणं लावत असतात. त्यावेळेला ऋतुजा म्हणते, हो ग हो, तुझी आई म्हणजे एकदम हुशारच नाही का? असं म्हटल्यावरती इकडे मुद्दाम रेश्मा टोमणे मारत म्हणते, काय ग सावी, तुझी आई फक्त तुलाच उठणं लावायची का, की अजून कुणाला? असं म्हणत सावीचे बाबा म्हणजे सिंधूचा कोणीतरी आहे का अफेअर हे जाणून घेण्यासाठी मुद्दाम रेश्माने हा डाव टाकल्यावरती ऋतुराज तिकडे असतो, पण रत्नाकर चिडतो. रत्नाकर म्हणतो, रेश्मा काय चाललंय तुझं? रेश्मा म्हणते, नाही बाकी काहीच नाही, मला फक्त एवढंच विचारायचं होतं की सावीच्या बाबांना वगैरे आई तिची उठणं लावत होती का, बस एवढंच, बाकी काहीच नाही. असं म्हणत मुद्दामच आता इकडे रेश्मा टोमडा मारत असते. त्यावरती ऋतुराज आता सांगतो ऋतुजाला, ऋतुजा तू पण लाव की उठणं. असं करत एक एक उठणं लावत असतात. राघवला उठणं लावलं जातं, रिषभला उठणं लावतं, सगळ्यांना राजश्री उठणं लावत असते आणि आशेने सावी तिथे उभी असते की थोड्या वेळात मला सुद्धा कोणीतरी उठणं लावेल. पण सिंधूच्या हे लक्षात येतं की आपल्या सावीला इथून नेलं पाहिजे, उगाच अपमान होण्यापेक्षा आपण इथून गेलेलं बरं. मग सिंधू म्हणते, सावी चल आपण आपल्या रूम मध्ये जाऊया. यावरती सावी सांगते, नको आई. सिंधू म्हणते, माझ्या हातून तुला उठणं लावून घ्यायचंय ना बाळा, चल मी तुला उठणं लावते. सावी सांगते, आई नको, तुझ्या हातून दरवर्षी उठणं लावते, आज न मी राजश्री आजीच्या हातून उठणं लावीन. ती बघ ना सगळ्यांना उठणं लावते, ती थोड्या वेळाने मला सुद्धा विचारेल, सावी तुला उठणं लावू का? मग मला पण उठणं लावून घ्यायचंय. आई थांब ना, दरवर्षी तुझ्याकडून घेते ना मी उठणं. असं म्हणत सावी राजश्रीकडे बघते आणि म्हणते, आजी तू सुद्धा मला उठणं लावशील ना? त्यावरती राजश्री म्हणते, हो ये बाळा. आणि आता राजश्री उठणं लावायला तयार होते. राजश्री उठणं लावणार तोपर्यंत रुक्मिणी जोरदार आवाज काढते आणि म्हणते, थांब, या घरातील मुलांनाच फक्त उठणं लावलं जाईल, बाकी बाहेरच्यांना नाही. तेवढ्यात तिथे आता अन्वी येते. सिंधू म्हणते, सावी चल, मी तुला म्हटलं होतं ना. अन्वी चिडते आणि म्हणते, सिम्मा
तू हिला का ओरडते आहेस? तिची काही चूक नाहीये. या सगळ्यामध्ये चूक कोणाची असेल तर रुक्मिणी आजीची. काय झालं? ती लहान आहे, तिला वाटलं उठणं लावावं तर लावू नये, तू का तिला ओरडत आहेस? सावीला ओरडलेलं मला चालणार नाही असं म्हणत अन्वी आता सिंधू आणि सावीची बाजू घेते, जे रुक्मिणीला आवडत नाही. मग पाडव्याच्या दिवशी आता इकडे अन्वी छानपैकी शॉर्ट ड्रेस घालून चाललेली असते. तिला पोर्ट पोलिओ करायचा असतो, पण त्यावेळेला रुक्मिणी तिला अडवते आणि सांगते, हे बघ, या सगळ्यामध्ये तू असे कपडे घालून दिवाळीला बाहेर जाऊ शकत नाहीस. त्यावर ती अन्वी म्हणते, मी असंच जाणार, मला मित्रांसोबत जायचं आहे. मग सिंधू म्हणते, अन्वी तू असं केलेलं बरोबर नाहीये, दिवाळीच्या दिवशी असे कपडे घालून जाऊ नकोस बरं. त्यावर ती आता सिंधू सांगते ना. मग अन्वीशी चांगुलपणा घेण्यासाठी लगेचच रुक्मिणी म्हणते, जा, माझी परवानगी आहे. अन्वीला सुद्धा आश्चर्याचा धक्काच बसतो.